आज ना मी खूपच खुश होते. कारण तर तुम्हाला बघून समजलं असेल, आज उद्या म्हणता ना फायनली मुहूर्त लागला आणि आमचं नवीन देवघर झालं होतं. आता म्हटलं व्यवस्थित देवघर पुसून घ्यावं कारण त्याच्यावरती ना थोडीफार धूळ वगैरे होती. ती क्लीन करून घेतली आणि आज ना मी देवपूजा दिवे लागण्याच्या टायमिंगला करायची ठरवली होती निवांत अशी. नंतर आहे ना मी माझं आपली रोजची कामे उरकायला घेतली. घरातला पसारा वगैरे आवरून घेतला. अलीकडेच ना पाऊस कमी झाल्यामुळे ना कपडे सुकण्याचं टेन्शन गेलं आहे. नाहीतर पूर्ण दिवस आहे ना माझा कपडे आत-बाहेर करण्यात जायचा. तर अशा प्रकारे संध्याकाळ सुद्धा झाली होती. लगेचच मी फ्रेश झाले व माझं छान आवरून घेतलं. लाईट लावल्यावर देवघर असं काही दिसत होतं तुम्ही बघू शकता. लगेचच मी माझी देवपूजा करायला घेतली. देव छान मांडून घेतले. फुलं, कुंकू वाहिली. अशा प्रकारे छान अशी देवपूजा करून झाली होती. नंतर आहे ना आमच्या आत्या देवघर बघण्यासाठी आल्या होत्या. त्यांना चहा-पाणी दिलं. छान अशा गप्पा गोष्टी केल्या. नंतर त्या गेल्यावर लगेचच मी शिरा बनवण्याच्या तयारीला लागले. रवा छान असा तुपात परतला. नंतर दूध, साखर, इलायची आणि केसर टाकलं. अशा प्रकारे तयार झाला होता साधा सिंपल असा शिरा. थोडासा थंड झाल्यावर ना मी पहिला देवाला तो गोड नैवेद्य दाखवला. तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.